90 साली तुम्ही त्यावेळेस खासदार होता दादा, माझं वय पण नव्हतं, मी त्यावेळेस तुमचा झेंडा घेऊन पळलेलं कार्यकर्ता आहे. ठीक आहे, माझे वडील पवार साहेबांबरोबर असतील, पण दादा आज शब्द देतो, हा पट्ट्या आहे ना मरस्तपर्यंत तुम्हाला सोडणार नाही. जवळ जवळ जीव आहे माझ्या अंगात दादा. माझ्या वडिलांसमोर शब्द देतो दादा, माझ्या डोळ्यात पाणी आज दादा. शपथ, माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो दादा, ही जेजुरी जवळ माझ्या जीवात जीव आहे दादा, तोपर्यंत हा जयदीप दिलीप बारबाई हा माझ्या जेजुरीला फक्त तुम्ही न्याय द्या, मी तुमच्या 100% दादा बरोबर असेल. हे पहा, ही हद्दवाढ, ही MIDC का पाहिजे आमच्या जेजुरीमध्ये? का तर आमच्या जेजुरीला न्याय मिळाला पाहिजे. 2-2 रुपयासाठी दादा आम्हाला 7 ठिकाणी जावं लागतं. दादा माझं ऐकून घ्या दादा, प्लीज. दादा तुम्ही जर आता साथ दिली, दादा, माझ्या वडिलांसारखे माझ्या पाठीशी उभं राहिला, तर ही जेजुरी तुम्हाला कधीच विसरणार नाही दादा, आणि कधी विसरलेली पण नाहीये. रोहिदास कुंभार असतील, गणेश भाऊ निकोडे पाटील असतील, या ठिकाणी रमेश बायास असतील, मोहन दादा असतील, दिलीप दादा सुद्धा मला सांगत होते, जयदीप तू लढ, मी तुझ्या बरोबर आहे, आणि तू अजित दादाकडे जा, तुझी पाहिजे ते कामं व्हायची असतील तर एकच माणूस करू शकतो, आणि ते म्हणजे आपले दादा. दादा आज डोळ्यात पाणी घालून येऊन मी बोलतोय, आज मी तुमच्या जीवावरती आज जेजुरीमध्ये या माझ्या बरोबरच्या 20 नगरसेवकांना, आणि मी स्वतः नगराध्यक्ष पदाला दादा उभा आहे, खंबीरपणे तुम्ही दादा आम्हाला ही ढोसबाजी करतात, आम्हाला दादागिरी करतात, दादा तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा. हा जेजुरीचा पठ्ठा आहे ना, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून घुसायला तयार आहे दादा, आम्ही तुमच्यासाठी जीव देऊ दादा, तुमच्यासाठी आम्ही.